राम राम मंडळी, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात सगळे? आनंदी आहात ना? आनंदी राहा, खुश राहा, लय टेन्शन घेऊ नका. आपले गावाकडचे व्हिडिओ बघत राहावा, गावाकडच्या गोष्टींचा अनुभव घेत राहा आणि त्यातून खुश राहा. तर मी तुमची पहिला माझी ओळख करून देतो. माझं नाव हर्षराज वाकसे म्हणजेच कसं काय राव, कोल्हापूरचा रांगडा आवाज. आता आज पहिल्यापासून आपण एक सुरुवात करत आहे. तर विषय कसा आहे माहिती आहे काय? मी पूर्ण सेटअप तयार केलेला आहे. म्हणजे एक बॅकग्राऊंडला काही फोटो वगैरे लावलेले आहेत, काही थीम तयार केलेले आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण फ्रेममध्ये चांगली क्वालिटी, क्लॅरिटी वगैरे दाखवू शकेन. व्हिडिओमधून चांगले कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन म्हणून काही गोष्टीमध्ये बदल केलेला आहे. काही गोष्टी करायला लागल्या त्यामुळे थोडा वेळ झाला. काही गोष्टीचा सेटअप नव्हता आपल्याकडे. काही गोष्टीचा सेटअप नवीन तयार केला. त्याच्यामुळे आपल्याला वेळ लागला. त्याच्यामुळे आपण थोडे दिवस YouTubeवरती आलो नव्हतो. तर आजपासून आपण पुन्हा व्हिडिओ टाकणार आहे. आता विषय कसा आहे, तुम्ही जो व्हिडिओ आत्ता क्वालिटीमध्ये बघताय, तो आपण ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे Instagramच्या पेड प्रमोशनमधून. तो मी तुम्हाला कधीतरी लाईव्ह दाखवतो. आपला मोबाईल चांगला आल्यानंतर त्यामध्ये एक व्हिडिओ शूट करतो आणि तो दाखवतो. पूर्ण आपण बॅकग्राऊंडला एक सेटअप तयार केलेला आहे. एक थीम तयार केलेली आहे. त्यामध्ये आपण काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. त्या तुम्हाला मी सांगतो. वरच्या बाजूला हे जो बघू शकताय, तो माझा कसं काय रावचा ऑफिशियल लोगो आहे. मी कसं काय राव हे एक लोगो तयार करून घेतला आपल्या मित्राकडून. तो माझा लोगो आहे बरोबर माझ्या वरच्या बॅक साईडला डोक्याच्या जवळ. उजव्या हाताला आहेत आपले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. डाव्या बाजूला आहेत आपल्या हनुमंतराया, हनुमंत सदा सायते, श्रीराम भक्त हनुमान यांची प्रतिमा. उजव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, डाव्या हाताला हनुमंतरायांची प्रतिमा. आता ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्या बाजूच्या आणि ह्या बाजूच्या ज्या 3 गोष्टी आहेत, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊन बघा आणि पूर्ण डिटेल्समध्ये मी काय सांगतोय ते बघा. पहिला फोटो आहे हा तणाव. म्हणजे आज पोरं किंवा लहान मुली किंवा मुलं, लहान-लहान शाळेला असणारी सगळी मुलं-मुली, जॉबला असणारी लोकं, जी एक 15-16 वर्षानंतर ते 30, 40, 50 अशा अनेक वयामधली जी लोकं वगैरे आहेत, मुलं-मुली, तरुण पिढी, वयस्कर लोकं वगैरे म्हणजे एक मोठी माणसं, ती आता ह्या गोष्टीमध्ये अडकून पडलेली आहेत. कोणत्या? डिप्रेशन, टेन्शन, स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग अशा ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीमध्ये आपण कॉलेजच्या मुलांना आणि जी बाकी कोणतीही तुमची कोणत्याही गोष्टी असतील, त्याच्याबद्दल गाईडन्स करतो. त्याच्या रिलेटेडचा हा दुसरा फोटो हा पण लावलेला आहे, ज्यामध्ये मार्गदर्शन करत आहे असं फोटोमध्ये सांगण्याची थीम आहे. 3 नंबरला आहे गाईडन्स करून झाल्यानंतर तुमचा माइंड, तुमची मेंटॅलिटी तुम्ही पूर्णपणे फ्री माइंड होता, त्यावेळेचा फोटो आनंदी झाल्यानंतरचा हा लावलेला आहे तिसरा. आता ह्या बाजूचे 3 फोटो आहेत. त्यामध्ये पहिल्या फोटोमध्ये काय माहिती आहे काय? सोशल मीडियाचा आता इफेक्ट आपल्या आयुष्यामध्ये खूप व्हायला आहे आणि त्यामुळे लोकांनी डिप्रेशन, टेन्शन, स्ट्रेस अशा गोष्टी व्हायला लागल्यात. तुम्हाला मी हळू डिटेल्समध्ये सगळं सांगत जाईन. पण आज त्या तुमच्यासोबत घडत आहेत. त्या कशा? तुम्हाला मी परत सांगत जातो. त्याच्या सोशल मीडियामुळे आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो. त्याच्या खालची आपण गाईडन्स केल्यानंतर एक नवीन सुरुवात, फ्री माइंड झाल्यानंतर एक नवीन सुरुवात जशी करतो का नाही, त्याच्या रिलेटेडचा हा फोटो. आणि तिसरा जो फोटो आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पैसा कसा मिळवता येतो त्याच्याबद्दल. आता मी तुम्हाला ही फोटो का लावला माहिती आहे का? आता व्हिडिओची क्वालिटी आणि व्हिडिओ तुम्ही ज्यावर मी शूट करायला लागलो, तो ॲक्शन कॅमेरा मी Instagramवरच्या पेड प्रमोशनमधून घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच आता शूट करायलोय आणि तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे, की सोशल मीडियावरती पैसा आहे. मी इतर लोकांच्या प्रमाणे कोणतं फेक प्रमोशन किंवा इतर कोणते गेमिंग वगैरे असलं प्रमोशन करून पैसे वगैरे मिळवा असं सांगत नाही. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल अशा कोणत्याच गोष्टीचा पैसा मिळवू नका. रिअल मार्गाने नीतिमत्ता चांगली ठेवून पैसे मिळवा, असा उद्देश सांगणारा तुम्हाला सोशल मीडियावर पैसा आहे, ही गोष्ट सांगणारा हा फोटो आहे. आपण ॲक्शन कॅमेरा हा सोशल मीडियाच्या Instagramवर त्या पेड प्रमोशनवरून घेतलेला आहे. त्याच्या रिलेटेड हा फोटो मी लावलेला आहे आणि तुम्हाला सांगायलोय की सोशल मीडियावरती या. कोणताही प्लॅटफॉर्म घ्या. Instagram असंच नाही. YouTube सुरू करा, डिजिटल मार्केटिंग सुरू करा. डिजिटल प्लॅटफॉर्मवर या. कोणत्याही या. कारण आत्ता इथून पुढं आपला भारत, डिजिटल भारत हा लवकरच होणार आहे. कारण सोशल मीडिया आणि डिजिटल यामध्ये आपण भारताने नवीन टेक्नॉलॉजी वगैरे शिकायला सुरू केलेली आहे. नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च केलेली आहे. परवाचं बजेट तुम्ही बघितलं आजच्यालाच. त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. कारण अनेक स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये काही गोष्टी सुरू करणार आहे. हे बघितलं आता तुम्ही आपलं थीम. आता विषय काय सांगतो, मेन विषय आता. आपण Instagramवरती व्हिडिओ टाकाय वगैरे चालू केलेले आहेत. ते आपलं चालूच आहे. पण आता YouTubeवरती आपण लक्ष देणार आहे. आणि YouTubeवरती कोणत्या-कोणत्या गोष्टीचे व्हिडिओ टाकणार. तर पहिली गोष्ट आपण गावाकडच्या गोष्टींचे व्हिडिओ बनवतो. त्यामध्ये डेली व्लॉग पण असतात. मग आपण डेली व्लॉग पण टाकणार, की पूर्ण दिवसामध्ये मी काय केलं, काय नाही, कुठं फिरलो, गावाकडल्या कोणत्या गोष्टींचा अनुभव घेतला, कोणत्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी झाल्या. नंतर माइंडसेट क्लिअर गाईडन्स हा आपला मेन मोटिव्ह आहे. आजच्या तरुण पिढीसाठी, आजच्या मुला-मुलींसाठी, आजच्या तरुणाईसाठी माइंडसेट क्लिअर गाईडन्स म्हणजे डिप्रेशन, टेन्शन, ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस अशा ज्या गोष्टी आहेत, त्याच्या रिलेटेडचे व्हिडिओ आपण Instagramवरती शॉर्ट टाकणार आणि YouTubeवरती लाँग व्हिडिओ टाकणार. तुम्हाला
YouTubeवरती एक प्लेलिस्ट बघायला मिळेल. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून मिळतील. त्याचबरोबर आणि बाकीच्या कोणत्या ज्या सगळ्या गोष्टी असतील त्याच्या पण प्लेलिस्ट असतील. प्रत्येक गोष्टीसाठी प्लेलिस्ट असेल, त्या पण बघा. परत त्याचबरोबर आपण गावाकडल्या अशा काही गोष्टी दाखवणार तुम्हाला, की त्या तुम्ही ह्याच्या अगोदर बघितल्या असतील. पण आज तुम्ही जॉबसाठी किंवा इतर गोष्टीसाठी शहरामध्ये असतील आणि आज त्या तुम्हाला गोष्टीचा अनुभव घेता येत नसेल. पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवणार. त्या तुम्हाला जगण्याचा आनंद देणार, त्या तुमच्या आयुष्यामध्ये फील आणणार. तशा व्हिडिओ पद्धतीचे आपण व्हिडिओ बनवणार आहे. त्याचबरोबर गावाकडल्या गोष्टी, परंपरा, सण-वार ज्या सगळ्या गोष्टी गावाकडच्या आहेत, त्या सगळ्या आपण त्यामध्ये टाकणार आहे. त्याचबरोबर आपण गड-किल्ले किंवा कोकण प्रवास अशा अनेक गोष्टीमध्ये ट्रॅव्हलिंग, एक्सप्लोर नवीन-नवीन ठिकाण करतो. त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला टाकतील. तुम्हाला व्हिडिओ बघायला काही अवघड जाणार नाही, कारण आपण प्रत्येक गोष्टीची प्रत्येक प्लेलिस्ट वेगळी बनवणार आहे. जसा व्हिडिओ असेल, ज्याच्या रिलेटेड कन्सेप्टचा व्हिडिओ असेल, त्या कन्सेप्टची वेगळी प्लेलिस्ट तयार असेल आपली. जर समजा डिप्रेशन, टेन्शन, ओव्हर थिंकिंग अशा गोष्टी असतील, तर तो माइंडसेट क्लिअर गाईडन्स ह्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ असतील. गावाकडले कोणते सणवार वगैरे किंवा परंपरा, रूढी अशा ज्या गोष्टी असतील, त्याची एक प्लेलिस्ट वेगळी असेल. ट्रॅव्हलिंग रिलेटेड म्हणजे गड-किल्ले बघायला गेलो, तर त्याची प्लेलिस्ट वेगळी असेल. जर कोकण बघायला गेलो, तर कोकणातल्या कोणत्या जिल्ह्याची अशी प्लेलिस्ट वेगळी असेल. शॉर्ट व्हिडिओची प्लेलिस्ट बनवली तर बनवली, कारण शॉर्ट व्हिडिओ जास्त होतात. त्याची प्लेलिस्ट बनवीन का नाही माहीत नाही. परत आपण मोटो व्लॉगिंग सुरू केलेलं आहे. आपण ॲक्शन कॅमेरा हेल्मेटला लावून गाडीवरनं जाताना अनेक जाताना जे पॉइंट वगैरे बघायला मिळतात, की आपण जे बोलत असतो किंवा आपण आपल्या डोक्यात जे विचार चालू असतात, त्याच्या रिलेटेड मोटो व्लॉगिंग सुरू केलेलं आहे. ते एक नवीन आपण कन्सेप्ट चालू केलेला आहे. त्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. मोटो व्लॉगिंग तर लय भारी होणार आहे. कारण का डोक्यात जे विचार चालू असतात, ते मी पुढे तुम्हाला बोलत जाणार. ॲक्शन कॅमेरा चालू असणार, मी फक्त मागून बोलत असणार. तुमच्या डोक्यात पण ज्या गोष्टी असतात, त्या पण तिथे येऊ शकतात. कारण व्हिडिओ बघायला लागतात. आणि आपण तुम्हाला पहिलाच सांगितलेलं आहे, विचार तुमचे, शब्द माझे. विचार तुमचे, शब्द माझे. आणि आत्तापर्यंत तेच होत आलेलं आहे. त्यामुळे आपण Instagramवरती बघता बघूस्तोवर लोकांच्या म्हणजे विचारांपर्यंत पोहोचलेलो आहे. लोकांच्या मोबाईलमध्ये आपण गेलेलो आहे. लोकांच्या Instagram अकाउंटवरती आपण गेलेलो आहे. एका दिवसामध्ये 5-5 लाख लोकांच्या Instagramच्या फीडमध्ये आपली व्ह्यूज गेलेले आहेत, रील गेलेली आहे. त्यामुळं आपण विचार मांडतो, विचारांचा वेढा हे आपण Instagramवरती एक आयडी काढलेली आहे. तर आपलं Instagramवरती कसं काय राव ह्या नावानं एक Instagramचं अकाउंट आहे. तिथं फॉलो करा. दुसरं माइंडसेट क्लिअर गाईडन्स असं जे आपण डिप्रेशन, टेन्शन, ओव्हर थिंकिंग अशा ज्या गोष्टी सांगणार आहे, त्याच्या रिलेटेड का नाही दुसरं अकाउंट आहे. कोणतं? विचारवेढा. तिथं तुम्हाला ह्या रिलेटेडच गोष्टी बघायला मिळतील. तिथं पण फॉलो करा. आणि मेन मुद्दा, आता तुम्ही जो व्हिडिओ ज्या प्लॅटफॉर्मवरती बघायला लागलाय ते म्हणजे YouTube. त्या YouTubeवरती आपल्याला सपोर्ट करायला लागतोय. आपण नवीन सुरुवात केलेली आहे. YouTubeवरती तुमची साथ असू दे. कसं काय राव ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन म्हणजे ती घंटी वाजवा. म्हणजे कसं तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. Facebookवरती पण आपला अकाउंट आहे. तिथं पण आपल्याला फॉलो करा. Snapchatवरती आपण अकाउंट लवकरच बनवीन. तिथं पण फॉलो करा आणि WhatsAppच्या कम्युनिटीमध्ये आपण WhatsApp कम्युनिटी चॅनल सुरू केलेलं आहे. तिथं पण आपल्याला फॉलो करा. जर तुम्हाला तिथली लिंक हवी असेल तर मला Instagramवरती मेसेज करा. मी तुम्हाला पाठवून देईन. तिथं आपण माइंडसेटच्या रिलेटेड दररोज एक पोस्ट टाकतो आणि माइंडसेट क्लिअर गाईडन्स असं एक आपण ई-बुक पण तयार केलेलं आहे. ते जर तुम्हाला हवं असेल तर त्या मला Instagramवरती मेसेज करा. मी तुम्हाला WhatsAppवरती पर्सनलला पाठवून देतो. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.